अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती माऊलींची अखंड कृपा दृष्टी राहावी ही स्वामी महाराजांचरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांचरणी प्रार्थना करते. भक्त हो, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा 100% पूर्ण होणार. भक्त हो, आज 25 डिसेंबर, आज पण दत्त जयंती आहे आणि श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. तर आजसुद्धा संध्याकाळी तुम्हाला जास्तीत जास्त दत्त महाराजांच्या सेवा करता येतील तेवढ्या करायच्या आहेत. ज्यांना काही शक्य नाही त्यांना मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. त्या व्यतिरिक्त उद्या 26 डिसेंबर दत्त जयंती आहे आणि आपल्या सर्वांना घरी साजरी करायची आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं 3 फुलांचा उपाय मी तुम्हाला सांगितला होता, जो मी स्वतः केलेला आहे आणि याचा खूप जणांना अनुभव आलेला आहे. तर आता काही जणांना त्या व्हिडिओवरती प्रश्न पडले, त्याचीसुद्धा उत्तरे तुम्हाला शेवटी मिळतील. आणि त्या व्हिडिओवरती खूप कमेंट आल्या की ताई आम्हाला संतानप्राप्तीसाठी सेवा द्या. बऱ्याचशा जणांना पुत्रप्राप्ती झाली, बऱ्याचशा जणांचे बाळ 1-1.5 वर्षानंतर देवाघरी गेले. तर खरंच ह्या कमेंट वाचून खरंच खूप मला माझं मन अगदी भरून आलं आणि असं वाटलं की खरंच स्वामी, अशी वेळ कोणावरती येऊ देऊ नका, कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ देऊ नका. पण दुःख काय येतं याचे खूप मोठे उत्तर आहे किंवा खूप मोठा तो विषय आहे. आपण आता फक्त दत्त जयंतीवरती फोकस करू, कारण हा दिवस आपल्यासाठी यावर्षी नंतर पुढच्याच वर्षी आहे. पुन्हा वर्षभर ही सुवर्ण संधी नाही आहे. त्यामुळे भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 3 फुलांप्रमाणेच 3 तांदळाचा उपाय करायचा आहे. पण तुम्हाला याचे काही नियम आहे. तो कसा करायचा, कुठे करायचा? बऱ्याचशा जणांकडे मंदिर नाही आहेत. मग मंदिरामध्ये करायचा की घरी करायचा, काय करायचं? आणि त्याचबरोबर 3 फुलांचा उपाय केल्यानंतर फुलांचं सुद्धा काय करायचं हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागामधून व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा लिहा, कारण आधीचा व्हिडिओ अगदी गुजरात, मध्य प्रदेश आणि खूप लांब ठिकाणाहून पाहिलेला आहे. आणि खरंच खूप छान वाटलं, कारण स्वामी महाराजांची उपासना किंवा मग माऊलींची भक्ती खूप लांबून ठिकाणी होत आहे आणि खरंच याचा खूप आनंद आहे. तर तुम्हीसुद्धा कुठून हा व्हिडिओ पाहता ते कमेंटमध्ये सांगा. तर सर्वप्रथम भक्त हो, UPSC काही मुली करत आहेत, MPSC म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. तर मी तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी योग्य सेवा देणार आहे, जी माझ्या स्वतःच्या बहिणीने केली होती आणि खरंच ती MPSCमध्ये खूप छान तिला यश मिळालेलं आहे. आणि तो एक नशिबाचा भाग असतो की तिने तो जॉब केला नाही, कारण तिचं शिक्षण वेगळ्या क्षेत्रात झालेलं होतं. त्यामुळे आज ती IITमध्ये जॉब करत आहे. तर तुम्हाला आज मी फक्त दत्त जयंतीविषयी हा उपाय सांगते. तर हा उपाय कोणी करायचा? ज्यांना संतान प्राप्ती नाही, म्हणजेच 20 वर्ष झाली, 10 वर्ष झाली किंवा अगदी तुम्हाला 3-4 वर्ष झालेली आहेत, तुम्हाला बाळ होत नाही आहे. बऱ्याचशा जणांचं बाळ झालेलं आहे पण ते देवाघरी गेलेलं आहे, किंवा काहींना विकलांग मुले होतात. अशी सुद्धा कमेंट आहे की ताई आमच्या नातू आहे, तो जास्त काही बोलू चालू शकत नाही किंवा त्याला काहीतरी आजार आहे. त्याचबरोबर पुत्रप्राप्तीसाठी तर हा प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर मूल होण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे आणि परीक्षेत यश मिळण्यासाठी सुद्धा प्रभावी उपाय आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या घरात वादविवाद असतील, पती पत्नीचं पटत नसेल, तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर करायचं आहे काय? आपल्याला आपल्या घरी दत्त जयंती साजरी करायची आहे. आता सर्वांकडेच महाराजांचा फोटो नसेल, मग स्वामींची मूर्ती असेल, तर पूजा मांडणी कशी करायची मी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ पहा.
त्यानुसार प्रत्येकाने दत्त जयंती घरी साजरी करा. तुमच्या घरामध्ये वर्षभर हसतं खेळतं आनंदी वातावरण राहील आणि तुमच्या मुलांना कुठलाही त्रास होणार नाही. आणि जर तुम्हाला नाही शक्य एवढं करणं तर 3 फुलांचा उपाय करायचाच आहे. स्वतः अनुभव घेतलेला आहे मी, म्हणून सांगते तुम्हाला एवढं तळमळीने. त्याचबरोबर 3 तांदळाचा उपाय. आता काय करायचं आहे, साधी तुमची देवपूजा झाली, तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे, तुम्हाला खूप सगळा उत्सव नाही करायचा, ठीक आहे. तुमच्या गावामध्ये मंदिर असेल किंवा मग तुमच्याकडे स्वामींचं केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊनसुद्धा हा उपाय करू शकता. नसेल तर आपल्या घरामध्येच करायचा आहे. ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो नाही आहे, मूर्ती नाही आहे, अशांच्या घरामध्ये भगवान शंकरांची पिंड म्हणजे ज्याला आपण शिवलिंग म्हणतो हे तर असणारच आहे. या शिवलिंगावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. पण श्री गुरु दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तिथेच करायचा आहे किंवा स्वामींच्या मूर्तीवरती. तर 3 तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ आधी तुम्हाला पाण्याने थोडेसे पुसून घ्यायचे आहेत. असेच तांदूळ घ्यायचे नाहीत, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत जे एकदम लांब असतात असे. त्या 3 तांदळावरती तुम्हाला थोडा अष्टगंध आणि हळद लावायची आहे. एखाद्या तुम्ही कपड्यावरती किंवा एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये घेतले तरी चालेल. नंतर तुम्हाला ते 3 तांदूळ देवांच्या चरणाजवळ ठेवायचे आहेत. त्यावरती 3 वेळा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. 3 वेळा तुम्हाला दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि 3 तांदूळ तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे. तुमची इच्छा देवाला सांगायची आहे. जी काही इच्छा आहे, तुम्हाला मुलगा पाहिजे तुम्ही ते सांगा, मुलगी पाहिजे ते सांगा, बाळ होत नाही ते सांगा, किंवा मग जे MPSC UPSC स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहेत त्यांनी तुमची इच्छा सांगायची आहे आणि मनोभावे हा उपाय करायचा आहे. मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही. मी स्वतःचा अनुभव सांगते. बऱ्याचदा काय होतं की मी याआधी सेवेमध्ये येताना बऱ्याचदा मनामध्ये शंका निर्माण व्हायच्या. त्यावेळी मला कधीही कुठलं यश प्राप्त झालं नाही. पण ज्यावेळी सर्वस्वी जे काही करणार आहेत ते फक्त माझे श्री स्वामी महाराज आणि गुरुदत्त महाराज आहेत, हा मनामध्ये मी ठाम निश्चय केला. त्यानंतर एकही काम अर्धवट राहिलेलं नाही आणि यापुढे तुम्हाला खरंच असे छान माझे अनुभवसुद्धा ऐकायला मिळतील. तर तुम्हाला सर्व इच्छा आपली सांगायची आहे आणि ते 3 तांदूळ देवांच्या चरणांवरती अर्पण करायचे आहेत. महाराजांची मूर्ती आहे स्वामींची तर चरणांवरती ठेवायचे आहे. दत्त महाराजांचा फोटो आहे तर फोटो फ्रेमवरती सुद्धा चरणांवर जवळ ठेवायचे आहेत. आता हे काही नाही आहे तर मग जे शिवलिंग आहे त्यावरती तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ते 3ही तांदूळ तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या छोट्याशा कपड्यावरती 3 तांदूळ घ्यायचे. पुन्हा थोडासा अष्टगंध महाराजांच्या चरणाला लावून घ्यायचा आहे आणि ती अष्टगंधाची चिमट तुम्हाला त्या 3 तांदळावर सोडायची आहे. थोडीशी हळदीची चिमट घ्यायची, महाराजांच्या चरणांवरती लावायची. पुन्हा तुम्हाला त्या 3 तांदळावरती टाकायची आहे आणि त्याची छोटीशी पुरचुंडी बांधायची, अगदी छोटीशी. आता मुलांचं वॉलेट असतं त्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता. म्हणजेच पुरुषांनी तर ज्या स्वामी भक्त ताई आहेत त्यांनी ही छोटीशी पुरचुंडी तुम्ही तुमच्याजवळ जिथे ठेवता येईल तिथे ठेवू शकता किंवा मग तुम्ही पर्समध्ये ठेवली तरी चालेल. पण ज्यांना संतान प्राप्तीच नाही आहे होत अशा ताई आणि दादांनी अगदी छोटीशी सोनाराकडे पेटी मिळते, त्या पेटीमध्ये ते 3 तांदूळ एका पिवळ्या वस्त्रामध्ये पॅक करून पेटीमध्ये पॅक करा आणि गळ्यामध्ये ताईत बांधला जातो पेटीत, तर तशी तुम्ही पेटी घालू शकता. हा उपाय खरंच पूर्ण श्रद्धेने करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे. तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. आता आपण आपल्या घरामध्ये जर दररोज दिवा लावतोय, देवाची पूजा करतोय, पण तुमच्या आसपास जिथे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता जर मंदिरच नसेल तर औदुंबराचं वृक्ष तुमच्या आसपास शहरात गावात कुठेही असेल त्या ठिकाणी जाऊन जरी दिवा लावला, मंदिर नसेल तरी काही हरकत नाही. कारण दत्त जयंती दिवशी श्री गुरुदत्त महाराजांचं जे गुरुतत्व आहे ते 1000 पट पृथ्वीवरती त्या दिवशी उपलब्ध असतं. 1000 पटीने देवांचं वात्सव्य पृथ्वीवर असतं आणि जे औदुंबराचं वृक्ष आहे
त्यामध्ये महाराज सतत वास्तव्य करत असतात. त्यामुळे या झाडालाच आपल्याला दिवा लावायचा आहे. आता दिवा कसा घ्यायचा, तर एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि या 3 फुलवाती आधीच तुपामध्ये भिजवून घ्यायच्या. फुलवातींना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि औदुंबराला सुद्धा तुम्हाला हळद अष्टगंध वाहून औदुंबराची पूजा करायची आहे. औदुंबराला 3 अगरबत्ती ओवाळून लावायच्या आहेत आणि या 3 फुलवाती नंतर पेटवायच्या. 3 फुलवाती 3 वेळा औदुंबराला ओवाळून घ्यायच्या. हे करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र 3 वेळा म्हणायचा. तुमचं स्वतःचं तोंड पूर्वेकडेच पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही बसायचं आहे आणि 3ही फुलवाती जळेपर्यंत त्या औदुंबर वृक्षाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 1, 10, 11 मिनिटे प्रदक्षिणा घाला आणि प्रदक्षिणा घालत असताना सतत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा उपाय मनोभावे करायचा आहे. ज्या ताईंना मूल होत नाही त्यांनी दत्त जयंतीपासून दर गुरुवारी हा उपाय सुरू करा. बाकी सेवा तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण दत्त जयंतीचा हा उत्सव आपल्याला चुकवायचा नाही. आता भक्त हो, याआधी आपण 3 फुलांचा उपाय पाहिलेला आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. ज्यांनी पाहिला नाही आहे त्यांनी पहा, कमेंट बॉक्समध्ये आहे किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा. दत्त जयंती विशेष आपण महाराजांच्या आज्ञेनुसार अगदी योग्य माहिती दिलेली आहे. आणि काही ताईंना प्रश्न पडला की 3 फुले अर्पण करायला चालतात का, तर हो, मी आधीसुद्धा सांगितलं होतं की आपण हा उपाय मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते. हा 3 तांदळांचा उपायसुद्धा मी केलेला आहे आणि यावर्षीसुद्धा करणार आहे. मागच्या वर्षी केला होता. जी इच्छा सांगितली होती ती माझी फक्त जानेवारी म्हणजे 1 महिन्यात ती पूर्ण झाली होती. ती काय होती काय पुढे तुम्हाला ते कळेलच. आता तुम्ही हा उपाय करायचा, आधीसुद्धा सांगितलं होतं 3 फुलांचा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही ही 3 फुले घरी अर्पण केली तर महत्त्वाचं, ही 3 फुलेसुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी घ्यायची आहेत आणि एखाद्या वस्त्रामध्ये गुंडाळून देवघराच्या तुम्ही जे बॉक्स असतात त्यामध्ये ठेवून द्या किंवा ज्या ठिकाणी तुम्ही देवांची पुस्तके वगैरे ठेवतात अशा ठिकाणी हे फुले ठेवून द्या. आणि ज्यावेळी तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळी मग ही फुले तुम्ही एखाद्या शेतात किंवा कुठेही विसर्जित करा. त्यापासून दुसरी झाडे वगैरे उगतील. तर तुम्हाला फुले जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्याजवळच ठेवायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल मंदिरात केल्यानंतर काय करायचं, तर काहीच नाही, महाराजांना ते आपण अर्पण केलेलीच आहेत. फक्त घरामधील 3 फुले किंवा हा उपाय डबलसुद्धा करू शकता. मंदिरात ज्यांना शक्य आहे तिथे करा आणि घरीसुद्धा करा. डबल केला तरी चालतो. मी दरवर्षी हा उपाय डबल नाही 3 वेळा करते. दत्त मंदिरात करते, स्वामींच्या केंद्रात करते आणि घरीसुद्धा मी जन्मोत्सव साजरा करते. तर यावर्षी मी जन्मोत्सव स्वामी माझ्याकडून कसा करून घेणार आहेत हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या ताईंना मूलच होत नाही किंवा खूप वर्ष झालेली आहेत किंवा ज्या ताईंना मुलगाच पाहिजे आहे आणि जर तुम्हाला कुठलीही तुमची खडतर अशी एखादी इच्छा आहे ती आजवर पूर्ण झाली नाही, अशा सर्व भक्तांनी मी ज्या मंदिरामध्ये जाते, श्री गुरुदत्त महाराजांचं हे मंदिर जागृत दत्त मंदिर आहे. तर तुम्ही या ठिकाणी मी दत्त जयंती उत्सव तुमच्याशी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तो व्हिडिओ अगदी प्रत्येकाने पाहावा, मी तुम्हाला खरंच विनंती करते. कारण हे जागृत देवस्थान आहे. ज्या दिवशी मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देईल खरंच तुमचा विश्वास पटेल. कारण या ठिकाणी खूप काही घटना आजही घडतात. आता तुमचा पुढचा प्रश्न, दत्त जयंती रात्री 12 वाजता करायची का, तर नाही, मी आधीसुद्धा सांगितलं होतं. पण बरेचसे जण काय करतात की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकत नाहीत, त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडतात आणि मग ते तुम्ही कमेंट करता. आणि मलासुद्धा वाटतं की तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यावा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन व्हावं. कारण खरंच कोणालाही अडचणीत मी स्वतः तरी नाही पाहू शकत. महाराजांचीच कृपा आहे माझ्यावरती. तर सर्व भक्तांना सांगू इच्छिते की उद्या दत्त जयंती आहे. दुपारी 12 वाजता स्वामींच्या केंद्रामध्ये साजरी केली जाते. बऱ्याचशा छोट्या छोट्या गावांमध्ये
दुपारी 12 वाजता दत्त मंदिरातसुद्धा साजरी करतात. पण जे जागृत देवस्थान आहेत गुरुदत्त महाराजांचे, या ठिकाणी सायंकाळी 6 वाजताच जन्मोत्सव साजरा होतो. आणि जर तुम्ही मंदिरामध्ये जाणार असाल उत्सव साजरा करण्यासाठी आणि घरीसुद्धा इच्छा असेल, तर मंदिरामध्ये उत्सव साजरा करून घरी आल्यानंतर तुम्ही घरी उत्सव साजरा करू शकता. अगदी 9-10 वाजले तरी चालेल, पण पूजा मांडणी तुम्हाला प्रदोष काळाच्या आधीच मांडून ठेवायची आहे. अजून एक की 3 फुलांचा उपाय केल्यानंतर कोणते नियम पाळावे, अशा सुद्धा खूप ताईंच्या कमेंट होत्या. तर मांसाहार तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचाच नाही आहे आणि 3 फुलांचा उपाय हा फक्त तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशीच करायचा आहे. आणि फुलांचं काय करायचं आधी तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. दत्त जयंतीपर्यंत तरी एवढेच नियम आहेत. आता पुढे ज्या ताईंना खूप दिवस झाले बाळ होत नाही, स्पर्धा परीक्षेसाठी काही सेवा किंवा मग संतान प्राप्तीसाठी, मुलगा होण्यासाठी सेवा, हे सर्व व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. ज्यांना 5वा-6वा महिना आहे त्यांच्यासाठी सुद्धा योग्य माहिती मिळेल. आणि फक्त एकच सांगू इच्छिते की उद्या दत्त जयंती अगदी पूर्ण श्रद्धेने साजरी करा. पुन्हा वर्षभर ही संधी नाही. आणि भक्त हो, मी मागच्या दत्त जयंतीला जे जे केलं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि भक्त हो, मी पूर्ण श्रद्धेने ह्या सेवा केल्यामुळे मला दत्त जयंतीनंतर 1 महिन्याच्या आतमध्येच महाराजांचे अनुभव आलेले आहेत. आणि माझं हे जे 2023 वर्ष आहे हे खरंच खूप सुख आणि समाधानामध्ये गेलेलं आहे. प्रत्येक मनामध्ये इच्छा मी जी धरते ती 100% पूर्ण होते. आणि आज जे स्वामी भक्त ताई दादा हा व्हिडिओ पाहत आहेत आणि महाराजांची उद्या सेवा करणार आहेत, त्या प्रत्येकाच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा महाराजांनी पूर्ण कराव्या. महाराजांचरणी मी प्रार्थना करते. आणि खूप ताईंना उद्या डिलिव्हरीची डेट आहे किंवा 8 दिवसानंतर आहे, ज्यांना 8वा-9वा महिना आहे, सेवा ही करता येणार नाही, या सर्वांसाठी साक्षात महाराजांनीच माझ्याकडून सेवा करून घ्यावी आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण कराव्या. कारण प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी, एकच माझ्या मनामध्ये एकच ही इच्छा आहे. आणि भक्त हो, आजची माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा. आणि इतर जे दुःखी भक्त आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुम्हाला याचं 10% पुण्य प्राप्त होईल आणि आपोआपच तुमच्यासुद्धा इच्छा पूर्ण होतील. जे नवीन भक्त आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळी आपण नवीन स्वामी संदेश शेअर करू तर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवीन माहिती सर्वात आधी तुम्हीच पाहू शकाल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि श्री गुरुदत्त माऊलींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.